हाय स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपचा पेपर अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण गणित विषयाची आन्सर की या व्हिडिओच्याद्वारे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करूयात. या ठिकाणी बघा 26वा प्रश्न. दशादशे 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती रुपये येईल? 144 हे उत्तर असेल बघा, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा या ठिकाणी 27वा प्रश्न. दशादशे 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला आन्सर असेल 3,975.50. त्याच्यानंतर पहा 28वा प्रश्न. या ठिकाणी म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचे प्रमाण 11% आहे, गाईच्या 600 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे. सर्व दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के असेल? या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत बघा. पर्याय क्रमांक 2 आणि 3 असतील बघा. 9.2 आणि 46/5 किंवा 46/5 असेल बघा, पर्याय क्रमांक 2, 3. त्याच्यानंतर बघा, जर a² + b² = 325 आणि a + b = 23 तसेच ab = 102 तर a - b किती असेल? याचं उत्तर असेल बघा 11, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा 30वा. 50 रुपयास 1 याप्रमाणे एका दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या, त्यातील 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या, उरलेल्या वस्तू प्रत्येकी 60 रुपयाप्रमाणे विकल्या, तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 असेल बघा, 17.6% नफा. ओके. त्यानंतर 31वा प्रश्न पहा. एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत असेल बघा 240 रुपये, पर्याय क्रमांक 4. 32वा प्रश्न बघा. कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास शेकडा 35 सूट मिळाल्यानंतर एक ठिबक सिंचन 3,25,000 रुपयास मिळाला, तर त्या संचाची छापील किंमत किती? 5 लाख रुपये असेल बघा, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 33वा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? 10.5 चौसेमी असेल, पर्याय क्रमांक 2. 34वा प्रश्न बघा. या ठिकाणी आपल्याला 25, 18, x, 20, 17, 20, 21, 25 या सर्व प्राप्तांकाचे मध्यमान 21 आहे, तर एक्सची किंमत किती असेल? एक्सची किंमत 22 असेल बघा, पर्याय क्रमांक 4. पुढचं पहा या ठिकाणी 35वा प्रश्न. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 35व्या प्रश्नामध्ये बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचे? 49x² + 1/49x² ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे? 2 अचूक पर्याय या ठिकाणी -2 आणि 2 बघा, पर्याय क्रमांक 1 आणि 3. पहा या ठिकाणी 36 आणि 37 प्रश्न. एका शेतकऱ्याने आपल्या बागेत लावलेल्या फळझाडांचा वृत्तालेख सोबत दिलेला आहे, त्यावरून पुढील प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा. शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती? 1120, पर्याय क्रमांक 1. 37व्याचं बघा, ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती? पर्याय क्रमांक 2, 504. या ठिकाणी बघा आपल्याला गणित दिलेलं आहे आणि या ठिकाणी आन्सर शोधायचा आहे, तर ह्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 4, 1 उत्तर असेल बघा. 39वा प्रश्न बघा. x² - 4/x² + 3x - 10 × x² + 2x - 15/x² - x - 6 बरोबर किती? तर पर्याय क्रमांक 3 असेल, 1 उत्तर. त्यानंतर बघा, या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती? पर्याय क्रमांक 4 असेल, 8 आन्सर आहे 40व्याचं. त्याच्यानंतर 41वं बघा. एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करत आहेत, 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत, 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत, तर पक्ष्यांची एकूण संख्या 1080, पर्याय क्रमांक 4. ओके. 42चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 43व्याचं असेल बघा या ठिकाणी भागाकार आणि बाकी. भागाकार x² - 1 आणि बाकी 0 असेल. 44वा प्रश्न बघा. 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 5 होते, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 जसे 7 असेल, तर अनिलचे आजचे वय किती? 20 वर्षे. 45व्याचं पहा, याचं उत्तर असेल बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 असेल. ओके. त्यानंतर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढचं जे गणित आहे त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित उत्तर जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. पर्याय क्रमांक 4 आहे बघा 45चं उत्तर. त्याच्यानंतर 46वा बघा. 46व्याचं जे आन्सर आहे चौकोन PQRS चे क्षेत्रफळ किती? 1500 चौमी असेल बघा, पर्याय क्रमांक 2.
47वा बघा, 47व्याचा आहे 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल? 2 अचूक पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1 आणि 3 3375 लिटर आणि 3.375 घमी. त्याच्यानंतर 48वा प्रश्न बघा, एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1200 रुपयास विकल्याने पहिल्या वस्तूवर -20% नफा झाला व दुसऱ्या वस्तूवर -20% तोटा झाला, तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? पर्याय क्रमांक 3 असेल -4 तोटा. त्याच्यानंतर बघा 49व्याचं 225चा स्क्वेअर -1 अपॉन 15चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू किती? पर्याय उत्तर असेल बघा 224. पर्याय क्रमांक 1. 50वा बघा, 4 डेकामी 5 मी 7 डेसिमी प्लस 5 डेकामी 8 मी 9 डेसिमी प्लस 2 डेकामी 8 मी 4 डेसिमी इज इक्वल टू किती? 133 मीटर बघा. त्याच्यानंतर बघा, एका वर्तुळाचा अर्धपरिघ व व्यास यांच्यातील फरक 4 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? त्याचं क्षेत्रफळ असेल बघा 38.50 चौसेमी. पर्याय क्रमांक 4. 52 पहा प्रश्न, सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे? पर्याय क्रमांक 3 असेल बघा 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची 2 मीटर आहे, तर त्या टाकीत किती पाणी मावेल? 2 पर्याय निवडायचे आहेत, 77 घमी आणि 77,000 लिटर बघा. 54वा पहा, या ठिकाणी 65/57च्या गुणाकार व्यस्त संख्येत 76/91च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती? -21/20. पर्याय क्रमांक 2. 55व्याचं 1 असेल बघा. 56व्याचं पहा, 161, 371, 301, 637, 553 या सर्व संख्यांना खालील पर्यायांपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? 7ने निशेष भाग जातो बघा. 57वा प्रश्न पहा, त्रिकोणी भूखंडाचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 3, 600 चौमी आणि 6 आर. त्यानंतर 58वा प्रश्न पहा, x बरोबर किती? x बरोबर 3 असेल बघा. त्याच्यानंतर 59वा बघा, 2 क्रमावर विषम संख्यांचा लसावी 8463 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या 93 असेल बघा. पर्याय क्रमांक 2. 60वा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे बघा. त्याचा आन्सर असेल 991. 61 पहा, पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी किती? घनांची सरासरी असेल बघा, पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी असेल 245. 62 प्रश्न पहा, तर अँगल डब्ल्यू ची किंमत किती? अँगल डब्ल्यू असेल बघा 135 अंश 135 डिग्री. पर्याय क्रमांक 2. पुढचं पहा 63वा प्रश्न. ओके, तर या ठिकाणी बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलते. ज्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौसेमी असते त्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असते, तर 42 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 5544 चौसेमी असेल बघा. 64व्याचं चौथा असेल पर्याय. 65चं बघा दुसरं असेल उत्तर. 66व्याचं बघा अँगल PMQ या ठिकाणी असेल 125 अंश. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा 67वा प्रश्न पहा, ह्याचं या ठिकाणी आपल्याला लेंथ QR काढायची आहे. लेंथ QR 20 सेमी असेल. 68चं बघा, तर गिऱ्हाईकास शेकडा सूट किती दिली? तर शेकडा सूट गिऱ्हाईकास या ठिकाणी 13% असेल. 69वा बघा, एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 3x + 10 अंश आणि 4x + 30 अंश आहेत, तर त्या कोनांची मापे 70 अंश आणि 110 अंश असतील बघा. पुढचा प्रश्न बघा 70वा, तर लेंथ QM असेल बघा 9.6 सेमी. पर्याय क्रमांक 4. 71व्याचं बघा, तर चौरस ABCDचे क्षेत्रफळ किती? ABCDचे क्षेत्रफळ असेल बघा या ठिकाणी 392 चौसेमी चौरसाचे क्षेत्रफळ. 72वा बघा, 1000 मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किमी आहे, तर तिला 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? 90 सेकंड. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आणि 2 असे 2 ऑप्शन्स असतील बघा, 2 अचूक पर्याय. 73वा पहा, तर मुद्दल व व्याजाचा दर किती? ओके, या ठिकाणी P असेल 8000 आणि R असेल 7%. पर्याय क्रमांक 4. 73व्याचं. 74व्याचं बघा, या ठिकाणी शेकडा 8 वाढ झालेली असेल. आणि या ठिकाणी बघा 75वा प्रश्न, एका लाकडी शंकूच्या तळाची त्रिज्या 21 सेमी असून उंची 20 सेमी आहे, तर त्याचे घनफळ किती? 9240 घ सेमी. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.